नमस्कार मित्रांनो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे किडा मराठी आरजी या चॅनलवर। आजची कथा तुमचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल। अनेक वेळा आपण स्वतःची किंमत इतरांच्या मतावर ठरवतो, पण आजची ही कथा सांगेल की योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी तुमची खरी किंमत ओळखली जाते। म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मिळणारा बोध तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो। चला तर मग सुरू करूया आजची प्रेरणादायी कथा। एका छोट्या गावात रोहित नावाचा मुलगा राहत होता। तो खूप मेहनती होता, पण त्याला नेहमी वाटायचं माझ्या नशिबात यशच नाही। एक दोन अपयश आले की तो खचून जायचा। एक दिवस तो निराश होऊन गावाबाहेर बसला होता। तेवढ्यात एक वृद्ध सोनार तिथे आला। त्याने रोहितच्या हातात एक साधा काचेचा तुकडा आणि एक छोटासा हिरा ठेवला। सोनार म्हणाला, हे दोन्ही बाजारात घेऊन जा, पण विकायचं नाही, फक्त लोक किती किंमत लावतात हे ऐकून ये। रोहित आधी भंगारवाल्याकडे गेला। भंगारवाल्याने काचेच्या तुकड्याला काही रुपये दिले। हिऱ्याकडे पाहून तो म्हणाला, हा तर साधाच दगड आहे, त्यालाही फारशी किंमत दिली नाही। रोहित पुढे एका प्रसिद्ध ज्वेलर्सकडे गेला। ज्वेलर्सने हिरा हातात घेतला, नीट पाहिला आणि त्याचे डोळे मोठे झाले। तो म्हणाला, अरे, हा तर लाखो रुपयांचा अस्सल हिरा आहे, याची किंमत अमूल्य आहे। पण त्याने काचेच्या तुकड्याकडे साधं पाहिलं सुद्धा नाही। रोहित आश्चर्यचकित झाला। तो लगेच परत त्या वृद्ध सोनाराकडे गेला आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला। सोनार हसला आणि शांतपणे म्हणाला, बाळा, वस्तू तीच होती, बदललं ते फक्त तिचं मूल्य ओळखणारं ठिकाण। जर चुकीच्या लोकांमध्ये स्वतःची किंमत शोधशील तर तुला कधीच तुझी खरी ओळख मिळणार नाही, पण योग्य लोक आणि योग्य संधी मिळाली की तुझी किंमत जग ओळखेल। ही गोष्ट रोहितच्या मनाला भिडली। त्या दिवसापासून त्याने इतरांच्या टीकेकडे लक्ष देणं सोडलं। त्याने पुन्हा नव्या जोमाने मेहनत सुरू केली। दिवस गेले, महिने गेले आणि काही वर्षांनी रोहितने स्वतःचा व्यवसाय सुरू केला। त्याच्या मेहनतीमुळे व्यवसाय मोठा झाला। आज त्याच व्यवसायात गावातील अनेक लोक काम करू लागले। एकेकाळी त्याला कमी लेखणारे लोक आता त्याचं कौतुक करू लागले। एक दिवस कोणीतरी त्याला विचारलं, रोहित, तुझ्या यशाचं रहस्य काय? रोहित हसला आणि म्हणाला, स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या मतावर ठरवू नका। योग्य वेळ, योग्य जागा आणि सततची मेहनत तुम्हाला हिऱ्यासारखी चमक देईल। मित्रांनो, या कथेचा बोध खूप सुंदर आहे। तुमची किंमत लोकांच्या मतावर नाही, तर तुमच्या मेहनतीवर, तुमच्या क्षमतेवर आणि स्वतःवर असलेल्या विश्वासावर ठरते। त्यामुळे कधीही स्वतःला कमी समजू नका। योग्य वेळ आल्यावर तुमची किंमत नक्कीच जग ओळखेल। जर ही प्रेरणादायी कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी मराठी कथा पाहण्यासाठी किडा मराठी आरजी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला अशा सुंदर कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो। पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणादायी कथेसोबत। तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करत राहा आणि हिऱ्यासारखे चमकत राहा। धन्यवाद।